हरी टीव्ही काय बघितलेली नाही का घरी अगोदर इथं मंदिरात बसून घ्या पूर्ण भरून संगते मनोमार्ग गती संगती मनोमार्ग संगते मनोमार्ग अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा कृष्ण वाचा भाव हा जीवाचा कृष्ण वाचा भाव हा जीवाचा कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन एक तत्व नाम साधिती साधन एक तत्व नाम साधिते साधन द्वैताचे बंधन नवादी द्वैताचे बंधन नभावी द्वैताचे बंधन नभावी नामामृत गोडी वैष्णवाला धन नामामृत गोडी वैष्णवाला धनी नामामृत गोडी वैष्णवाला धन नामामृत गोडी वैष्णवाला धनी योगिया साधले जीवन कळा योगिया साधने जीवन कळा योगिया साधने जीवन कळा वर उच्चार प्रल्हादी बिंब सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर
नाम हे दुर्लभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणे नाम हे दुर्लभ सर्वत्र दुर्लभ विराजा सर्वत्र दुर्लभ विराजाने सर्वत्र दुर्लभ विराजाने हे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी गोपाल हरि आजच्या संकीर्तनातील प्रथम चाल हरिभक्तपरायण संगीत अलंकार किशोरजी महाराज शेळके तसेच हरिभक्तपरायण संगीत अलंकार विलासजी महाराज कोतकर. त्यानंतर मृदुंगावर त्यांच्या बरोबरीने वाजवतील हरिभक्तपरायण मृदुंग अलंकार असणारे अनिलजी महाराज टेकवडे आणि मृदंग अलंकार हरिभक्तपरायण पवनजी महाराज खुळे. एकदा टाळ्या वाजवून यांचं स्वागत करेल. वा वा. बोला. या ना काय ही आज पद्धत पडली म्हणजे पुन्हा 7 दिवस पडेल. आज जर तिथं थांबला तर मग 7 दिवस तिथं थांबावं लागेल. संतांचे
हरी मुखे म्हणा 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 श्रीपती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना 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 पुण्याची पुण्याची गणना कोण करी हे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची
टाळी वाजवा माय बाप हरी 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 विठ्ठल. आणि बाबासाहेब पाटील आढाव. विठ्ठल 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 दादा बेस जास्त होते का जरा पकवाजाला बेस वाटते जरा शाईला स्वर क्लिअर आहे शाईचे जे माईक आहेत ना त्याला बेस नसायला पाहिजे चाटकी आली पाहिजे. संताचे संगती मनोमार्ग गती संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन विकू नका दे विकू एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. आप सब बोलू नका. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हे विश्रांती पावलो
माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढळ सुंदरी संताचे संगती मनोमार्ग गती संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग ज्ञानराज माऊली या दिव्य पुरुषानं विको ह्याला काहीच देऊ नका ज्ञानराज माऊली या दिव्य पुरुषानं निर्माण केलेल्या हरिपाठ या ग्रंथातील 6 चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी हरिपाठ या प्रकरणातील असून ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा जो मुख्य मंत्र आहे त्या मंत्राचं नाव आहे रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी मंत्र नेमका कसा तयार झाला याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांची राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र वळण नावाचं हे पवित्र गाव आणि या वळण नावाच्या पवित्र गावामध्ये सालाबादाप्रमाणे हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु बंसी महाराज तांबे आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भानुदास महाराज गायके यांच्या कृपाशीर्वादानं हरिभक्तीपरायण आमचे श्रीहरी महाराज वागचौरे पुनदगाव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु शांती ब्रह्मगुरु रे भास्करगिरी महाराजांच्या खरं म्हणजे मार्गदर्शनातून हा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. गेल्या 49 वर्षापासून सुरू असणाऱ्या या सप्ताहाचं या वर्षीचं हे 50वे अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी संपन्न होते. 50वा हा उत्सव आहे. खरं म्हणजे 12 वर्ष झालं की त्याला एक तप पूर्ण झालं म्हणतात, त्याला तपपूर्ती म्हणतात. 2 तप झाले की 25व्या वर्षाला रौप्य महोत्सव म्हणतात. लक्षात आलं का नाही? 3 तप झाले की त्याला त्रितपपूर्ती म्हणजे 36 वर्षाचा आणि 50 वर्ष झालं की त्याला सुवर्ण महोत्सव, 75ला अमृत महोत्सव आणि 100ला शताब्दी. भगवान परमात्म्याकडे एकच सुरुवातीला विनंती, 50वा हा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला आणि माझं पहिल्यांदाच दिवसाची सेवा माझ्या वाट्याला देव करो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि माझ्या बी कीर्तनानं 100वा पुन्हा एकदा संपन्न व्हावा एवढंच आहे. बाकी म्हणजे मी आधी अंदाज घेऊन बघितले मी आधी मला आता माझं 30 आहे रनिंग म्हणजे अजून म्हणजे काठी का व्हायना येऊन करतोय मी काही अडचण. आपल्या सगळ्याला उदंडाविषयी तेवढं लाभावं प्रभूकडे प्रार्थना. माझा योग चांगला या सुवर्ण महोत्सवी भव्य दिव्य चालू असणाऱ्या सप्ताहात आजचा हा पहिला दिवस आणि या प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटी जी आहे ती सर्व कमिटी त्या कमिटीच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमचे धनंजयजी आढाव त्यांनी माझ्याशी फार संपर्क करून गेल्याही वर्षी याही वर्षी म्हणजे मागच लागले होते पण याही वर्षी सेवेचा योग लवकरात लवकर कळवण्यामुळं यावर्षी सेवेचा योग आला. आपण सगळेजण त्या निमित्तानं उपस्थित आहात. अतिशय सुंदर. मला वाटलं होतं ती मधला गॅप तसंच राहतो का काय की पण भरून निघाला सगळा. पहिला दिवस असल्याने वाटायला का किशोर गुरुजी बघा बरं तुम्ही असं वाटायला लागलं ही जागराचा दिवस आहे काय की असं वाटायला लागलंय का नाही. खरं म्हणजे तुम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे तेवढं काम तुमचं चांगलं आहे. हा उत्सव चांगला आहे पण आता आशीर्वाद देणं एवढं काही माझं तोंड मोठं नसल्यामुळं मी तुम्हाला धन्यवाद देतो.
करतो. भाविक विश्वासी आणि तुका म्हणे नमन त्याशी. आपल्या सगळ्याला मनापासून नमन आहे, मनापासून धन्यवाद आहे. आणि या कीर्तन महोत्सवाला साजेल अशी कीर्तनकार बी वर्षाच्या मानानं सगळे दिग्गज कीर्तनकार आहेत. खरं म्हणजे मीच जरा ह्याच्यामध्ये कमी आहे. कमी म्हणजे वयानं कमी आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे डोक्यानं कमी असं काही नाही. वयामानानं सगळ्यात लहान सप्ताहातला कीर्तनकार म्हणजे मी आहे. आणि बरं पहिला दिवस योगायोगानं माझ्या वाट्याला आहे. लहान छोटी मोठी माणसं पहिल्या दुसऱ्या दिवशी घातली की आपलं कसं बी धकून जाते, बरोबर आहे का नाही? म्हणून पहिला दिवस योगायोगानं माझ्या वाट्याला आहे. गोड चाल आमचे मित्र, या परिसराचं वैभव, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना फार मोठा मान आहे, त्यांना फार मोठं स्थान आहे, ते तुमच्याच भागातलं वैभव आमचे मित्र हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज शेळके गुरुजी आज आवर्जून उपस्थित आहेत, वेळ काढून उपस्थित आहेत. त्याप्रमाणे त्यांना साथ केलेली हरिभक्तीपरायण आमचे संगीत अलंकार विकास महाराज कोतकर, त्या संदीप महाराज पारे, सुनील महाराज पारे आणि मृदंगावर तर काय आमचे जीवलग मित्रच आहेत, अतिशय जिव्हाळ्याचे हरिभक्तीपरायण मृदंग विशारद. म्हणजे वाजविणं बी तेवढं चांगलं आहे, त्याच्याबरोबर स्वभावाची जोड अतिशय महत्त्वाची. कवा बी माणूस हसराच बघायचा, बरोबर आहे का नाही? नाराजी चेहऱ्यावर नाहीच. अनिल महाराज टिकुळे आणि इकडून जुन्यातलं रत्न हरिभक्तीपरायण आमचे पवन महाराज खोळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. बाळासाहेबजी गोसावी, बरोबर आहे का तुमचं नाव? हां का मी ते बदलीत बसायचं म्हणून म्हणलं, बरोबर आहे का नाही? हां, मधुकरजी आडाव ही चोपदार दोघं बंधू आणि रुद्र साऊंड सिस्टीम, बरोबर आहे का? हे बी कनगरकर, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन. आपल्या सगळ्यांच्या महाराज आपल्या चरणावर, सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो. अतिशय सुंदर उत्सव आपण संपन्न करत आहात. खरं म्हणजे गुरुवारी भास्करगिरी महाराजाच्या हस्ते सकाळी सुरुवातही झाली, महाराज येऊन गेले आणि आपण सगळेजण आहात. आज जवळजवळ आता 8 वाजले, बरोबर आहे की नाही? जेवण वगैरे बराच टाईम असल्यामुळं परिहारात जास्त वेळ न घालवता चिंतन आपण करूया. सुवर्ण महोत्सव आहे, तुम्हाला धन्यवाद आहे. असाच उत्सव आपण दरवर्षी संपन्न करा. पहिला दिवस योगायोगानं माझ्या वाट्याला. आणि पहिला दिवस म्हणजे थोडक्यात जेवायला बसल्यावर पहिल्यांदा काय वाढण्याची पद्धत असते? हां, काय वाढते जेवायला बसल्यावर पहिल्यांदा? कसं आहे वळणला? कसं आहे इकडं वळणला? वळण कसं आहे नेमकं? कसं वळण आहे? काय वाढण्याची पद्धत आहे? मीठ वाढण्याची पद्धत आहे का पतरवाळ्या टाकण्याची पद्धत आहे? पहिल्यांदा कसं इकडं कसं आहे? पतरवाळ्या टाकण्याची पद्धत आहे. लय पात्र म्हणून बी शुद्ध बोलण्यात मजा नाही, पतरवाळ्या म्हणायचं आपलं, बरोबर आहे का नाही? उगं कशाला आवा आणायचं, उगं जसं आहे तसं पतरवाळ्या टाकायच्या असतात, बरोबर आहे का नाही? आणि पुन्हा बाकीचे पदार्थ येत असते. तसं आज जी माझ्याकडं काम दिलंय, ती माझ्याकडं काम म्हणजे पतरवाळ्या टाकायचं काम आहे. कोणतं काम आहे खुळे महाराज? कोणतं काम आहे आपल्याकडं आज? पतरवाळ्या टाकायचं. म्हणजे माझ्या कीर्तनाचं नाव काय ओ गोसावी? माझ्या कीर्तनाचं नाव काय? हा, कीर्तनाचं नाव काय माझ्या? पतरवाळी म्हण. काय ओ काय? आज माझ्या कीर्तनाचं नाव काय? पतरवाळी म्हण. सरळ सरळ म्हणायचं. पण एक ध्यानात ठेवा किशोर गुरुजी, आज मी पतरवाळ्या टाकून जाणार, पण उद्यापासून कसले बी पदार्थ कुणी बी वाढू दे, ह्या पट्ट्याच्या पतरवाळीवर खावा लागणार, हे बी ध्यानात ठेवा. म्हणजे पतरवाळीला बी काही कमी किंमत नाही. बरं, त्याच्यात अजून एक काय, पतरवाळ्या वाढण्याचं काम अशा जुन्या माणसाकडे असते का पोरा सोराकडे असते? पोरा सोराकडे. भाजी भात वाहे शहाणे हाताने आम्ही वाढतो, तू पतरवाळ्या वाढ. लक्षात यायला लागलंय का? आणि म्हणून पहिला दिवस आपलं पोरा सोराकडे ही सेवा आपलं योगायोगानं, बरोबर आहे का नाही? अभंग ज्ञानोबरायांचा हरिपाठ या ग्रंथातला आणि संप्रदायाचा मुख्य मंत्र आहे, त्याचं नाव रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नाही, राम पूर्ण आहे, रामकृष्ण हरी नाही. आपण रामकृष्ण हरी म्हणतो, पण रामकृष्ण हरी हा मंत्र. मग हा मंत्र नेमका कसा तयार झाला बोलू नका, याचं चिंतन ज्ञानोबराय करतात. कसे? आपण ज्या संप्रदायाची पायीक आहोत, आपण ज्या संप्रदायाची अनुयायी आहोत, मुळात या संप्रदायाचं नाव काय? काय नाव आपल्या संप्रदायात? अविनाशजी काय नाव आहे? आपण कुणाची सेवा करायलो? कोणत्या संप्रदायाची? बरोबर आहे की कोणत्या? वारकरी संप्रदाय. पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं? 100-500 वर्षाची परंपरा आहे की वारकरी हे नाव अंमलात आलं. याच्या अगोदरचं या संप्रदायाला एक जुनं नाव आहे. या संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणतात. कोणता संप्रदाय? भागवत संप्रदाय. पण भागवत संप्रदाय हे बी पौराणिक काळातलं नाव नाही, अलीकडचंच नाव आहे. ह्याला जुनं नाव, पौराणिक नाव जर या संप्रदायाला काय असेल तर या संप्रदायाला वैष्णव संप्रदाय म्हणतात.
कोणता संप्रदाय? 4 संप्रदाय प्रचलित आहेत. गणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव. गणपतेर संबंधिना इति गणपतः, शिवेर संबंधिना इति शैवः, शाक्तेर संबंधिना इति शाक्तः आणि विष्णोर संबंधिना इति वैष्णवः. म्हणजे विष्णूच्या संबंधित जे जन त्यांचं नाव वैष्णव. आणि ह्या वैष्णव संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कोण? संप्रदायाची सुरुवात कुणी केली? अरे कुणी केली माहिती का तुम्हाला? हो बसलेले कुणाला माहिती का? हा ऐका. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. संप्रदायाची सुरुवात कुणी केली? तुम्ही बोल जा, मी माई शपथ हाणून घेईन बघा तुमच्या पुढे. बोल जा मोकळ्या मान. अशी खुणी येतात काय? गाथा पाटे का तुमच्या सगळ्याच्या? बोल जा. कुणी केली सुरुवात? बोला की. महादेवानं केली. म्हणून मूळ पुरुष संप्रदायाचे भगवान शंकर आहेत, ही लक्षात ठेवा. महादेवानं या संप्रदायाची सुरुवात केली. ज्ञानोबराय म्हणतात, नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. हे जे परंपरा आहे ना, ही कुणापासून आहे? आदिनाथापासून. परंपरा आली जान, परंपरा आली जान, परंपरा आली जान, परंपरा आली जान. आदिनाथापासून परंपरा आली जान. वा 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 वा. आदिनाथापासून परंपरा आली जान. ही परंपरा महादेवापासून. तुम्हाला कावड सांगतो. कावड, कावड माहिती का तुम्हाला? कावड माहिती का? भजनेली कावड माहिती का? ओम नमो शिवा आदी. हा शिवा आदी. कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी. मिळाली संत मांदी त्यांच्या चरण रेणू मंदिरे. मिळाली संत मंदिराचे चरण मंदिरे. मिळाली संत मंदिराचे चरण. त्याला कावड म्हणते. नाथ महाराजाची कावड आहे. काय? ओम नमो शिवा आदी. रामकृष्ण हरी नव्हतं, आधी ओम नमो शिवा नमो नारायण असलं होतं. लक्षात यायला लागले का? कसं होतं? नारायण नारायण, ओम नमो नारायण, ओम नमः शिवाय, बम भोलेनाथ, हे असलं होतं पहिल्यांदा. म्हणून ओम नमो शिवा कधी? आता सांगितलं ना, ओम नमः शिवा कधी? कधी? आधी म्हण. ओम नमः शिवा कधी? आधी. ओम नमो शिवा आधी. कावडी घेतली खांदी. आधी ओम नमः शिवाय आणि नंतर मिळाली संत मांदी. ओम नमो शिव आधी. ऐकायला लागलात का? हा. मग या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर आहेत. आद्य प्रवर्तक कोण? भगवान शंकर. भगवान शंकरानं हा संप्रदाय सुरू केला. ऐकायला लागलात का? हा. आणि हा संप्रदाय कशाचा चाहता? हा. संप्रदाय विद्वत्तेला किंमत देत. कोण विद्वान? संप्रदाय विद्वत्तेला, संप्रदाय श्रीमंतीला किंमत देत नाही.
संप्रदायानं श्रीमंतीला जर किंमत दिली असती तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या आधी टाटा बिर्ला अंबानीचे फोटो टाकावे लागले असते. संप्रदाय विद्वत्तेला बी एवढं काही मोजित नाही. संप्रदाय हा कशाचा चाहता आहे माहिती का तुम्हाला? नाही माहिती कुणाला? तुम्हाला कुणाला माहिती का? नाही माहिती. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते जाळावे, काय थोरपण जाळावे ते जाळावे, काय थोरपण जाळावे ते जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते जाळावे ते. थोडा त्रास का होईना पण पुन्हा डबलचा कुटाणा राहत नाही, बाकी काय नाही. का म्हणे येथे काय प्रमाण आहे? काय प्रमाण आहे इथं? भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. तुकोबराय म्हणतात संप्रदाय मोठेपणाला विद्वत्तेला विचारित नाही. हा संप्रदाय भजनाचा चाहता आहे. कशाचा चाहता आहे? भजनाचा. आणि भजन भजन म्हणजे काय? आता काही म्हणतील भजनाचा चाहता आहे, भजनाचा. ज्ञानोबरायने म्हणलंय. ज्ञानोबराय म्हणतात जगात कुठल्या बी गोष्टीला पर्याय आहे पण जगात भजनाला पर्याय नाही. कळायला लागले का? एखादा मार्ग आहे समजा, काम चालू आहे तर तिथं पाटील लिहिले ते रस्त्याचे काम चालू आहे, हे पर्यायी मार्ग. जगात कुठल्या बी गोष्टीला पर्याय आहे पण अनिल महाराज जगात भजनाला पर्याय नाही. गुरुजी भजनाला पर्यायच नाही बाबा, काही नाही. ज्ञानोबराय म्हणतात भजनाशी गा दुसरी परीची नाही. जगात भजनाला पर्यायच नाही, भजनच करावं लागतंय. आता म्हणते लोक मग आम्हाला कुठे ह्यांच्यासारखी चाल येते म्हणायला, आणि हे तुम्हाला कुणी सांगितलं ही म्हणले ती भजनच आहे म्हणून? नाही, ही जी म्हणायले ही भजनच आहे, ही कुणी सांगितलंय तुम्हाला? नाही नाही, ही भजन नाही, ही गायन आहे. गायन ही काय? गायन आहे, सरळ सरळ. मग भजन भजन काय? अहो जिथं ताल बघितला जातो, स्वर बघितला जातो त्याला गायन म्हणा. लक्षात यायला लागले का नाही? आणि येईल तैसा बोल रामकृष्ण, रामकृष्ण येईल तैसा बोल रामकृष्ण. हे नाही दया भुकेला विठ्ठल, दया विन भुकेला नाही दया विना भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल रामकृष्ण. सरळ आहे. नाही तया विन भुकेला विठ्ठल, जसं येईल तसं म्हणा. नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे. स्वर नसला म्हणून काय झालं? जसं येईल त्यानं तसं म्हणायचं, त्याचं नाव भजन. किंवा गाता येईल तेनेची. आता ह्यांना येतं ही गातेत आणि तुम्ही बसल्या बसल्या येरी हरी हरी म्हणा. आपला हरी हरी म्हणायचं, गप बसायचं येत नाही. ही झाला सरळ. शास्त्रीयच अर्थ ऐकायचा झाला तर जरा ताईट बसा, ढिले अंगान कळत नाही जरा. हा ताईट भाऊ तर कसं ऐकायचंच म्हणले हो काय? भजन शब्दाचा शास्त्रीय मूळ अर्थ काढतो. मूळ धातू आहे त्याच्यात भज नावाचा. धातू कोणता आहे शब्दात? भजन म्हणजे धातू कोणता आहे? कुणी जाणकार आहेत का नाही मला माहित नाही, पण भज नावाचा धातू भज सेवायाम, सेवा करण्या अर्थाचं जतन करणारा. अन्वय कसा करायचा? भज्यते आनेन यत्तत् भजनम. काय? भज्यते आनेन यत्तत् भजनम. अर्थात मराठी, ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव भजन. थोडक्यात भजन म्हणजे सेवा. भजन म्हणजे काय? सेवा. आणि संप्रदाय सेवेचा चाहता आहे. सेवेचा चाहता आहे. भक्तीची मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. आणि बघा आता, भजन म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे भजन. सेवा ते आवडी उच्चारावे. अलग लक्षात तुमच्या? हा, म्हणजे संप्रदाय वारकरी वैष्णव भागवत सुरुवात कोणी केली? बोला गड्या, मोकळ्या म्हणणं बोलू जा. सुरुवात कोणी केली? महादेवानं केली.
आणि हा संप्रदाय कशाचा चाहता? भजनाचा. मग संप्रदाय भजनाचा चाहता आहे म्हणल्यावर संप्रदायात पहिलं जी भजन सुरू केलं ती कुणी सुरू केलं? भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम पूजे सदाशिव राम पूजे सदाशिव सदाशिव भजन करी महादेव भजन करी थोडे 10-5 रुपये जातात पण माणसं चांगलीत काय काय असं होय, बरोबर आहे का नाही? हा पैसे जातात पण शिनियत नाही, नाही तर काय नाही तर आपण रंगात आणावा आणि द्यावा माझे महिने हो हो काय काम आहे? शिवभोळा चक्रवर्ती आणि तुही माय मही चुलती कामाचे काय असते सांग. शिन आला नाही पाहिजे. कसे क्वांटिटी पेक्षा आज क्वालिटी महत्वाची. लक्ष द्यायला लागले का नाही? वा गुरुजी. भजन करी महादेव. भजन कुणी गेलं? महादेव. राम पूजे सदाशिव. संप्रदाय भजनाचा चाहता आणि संप्रदायात पहिलं भजन कुणी सुरू केलं? महादेवानं. बर ठीक आहे. आता मला उत्तर द्यायचं. महादेवानं जर भजन सुरू केलं असेल तर माणसं म्हणतात ना काय ए रात्री वळणला गेलतास का? कोण होतं? साठे मारा? नाही मी नेवाशाला गेलतो. माझं येड्या काय कीर्तन होतं एवढंच पोरग. पण असलं जर कीर्तन झालं म्हणतात नंबर 1 कीर्तन. मला वाटत नाही 7 दिवसात पुन्हा असं कीर्तन लईच भारी कीर्तन होतं. मग पुढचा माणूस म्हणणार भजनातला असल्यामुळे अभंग कोणतं ते नाही राव ध्यानात राहिला आपल्या. असं बऱ्याचदा कार्यकर्त्याकडून होतंय होय धनंजय कसं होतंय का नाही होत असं बऱ्याच. त्याच्यामुळे सगळे अभंग आजपासून लिहून कुठवायचे. कोणता महाराज येणार रात्री कोणता झाला ही वही या बघा ही घ्या सांगता आलं पाहिजे पटकन. इकडं बघा मुद्दा एवढाच आहे. महादेवानं जर भजन सुरुवात केली तर मग मला सांगा सुरुवातीला कोणत्या मंत्रावर भजन सुरू झालं? कसं वाटतंय तुम्हाला? बसणार आली कसं वाटायला लागले? कोणत्या मंत्रावर सुरू झालं असेल? आ काय म्हणले? असं उगं विचार करून बोलो जा. काही बी बोलो जाऊ नका उगं. हा माहिती का तुम्हाला कोणाला कोणत्या अभंगावर सुरू झालं तर मंत्रावर भजन? नाही माहिती. टाळ करायला माहिती कोणाला? नाही माहिती. नाही नाही रामकृष्ण हरी तसं काही बी बोलत जाऊ नका. उगं कसं काही बी बोलून जमतंय का? ऐका ताईट बसा ढिल्या अंगण कळत नाही आधी. ताईट बसा. जगात जे भजन सुरू झालं ते ह्या मंत्रावर. ऐका आता जी होईन ती होईन. ऐका आता. हा हरी 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 मंत्र हा शिवाय हरी हरी मंत्र हा शिवा हरी 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 मंत्र हा शिवाय हरी 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 मंत्र हा शिवा म्हणती जे वाचा तया मोक्ष म्हणती देवाचा मोक्ष म्हणती देवाचा मोक्ष. कोणत्या मंत्रावर सुरू झालं भजन? हरी मंत्रावर सुरू झालं. हरी 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 त्रिवार हरी मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी मंत्रावर सुरू झालं भजन. हरी मंत्रावर. कोणत्या मंत्रावर? हरी. बरं मग हरी मंत्र महादेवाचा आहे का? महादेवाचा आहे का? नाही. मग हरी मंत्र दुसऱ्याचाच आहे. कुणाचा आहे? हरी मंत्र वेदातला आहे. हरी मंत्र कुठला आहे? ओ काय काय माडा काढावच की काढ नाव काय कैतके हा काय म्हणते तुम्हाला ही ओ गोसावी काय ऐका लागला म्हणजे काय हरी मंत्र भजन सुरू झालं. कोणत्या मंत्रावर? हरी. मग माणसं म्हणतात नाही ती मुकडा वाजव बरं. ती बोल कोणता? ती अनिल महाराज वाजवते. ती बोल अनिल महाराजांनी तयार केलेला नाही. त्यांच्या हातातून ती मुकडा ती रेला ती काय लगी गोड लागत असल्यामुळे नावावर त्याच्या गेलेली असते. कुणी बी आपल्याकडे प्रसिद्ध जे आहेत ती. बरोबर आहे का नाही? हा नाही तर हे भगवान शंकराचं डमरू वाजलं तिथून झालेलं हे सगळं. माणसं म्हणतात आता भजनात गावात इथलेच आहेत का? हा
आता भजनात गावात बसले माणसं म्हणतात नाही अरे ती चाल म्हण बरं कोणती अरे ती गोसावी महाराज म्हणत नाहीत कर ती चाल गोसावी महाराजाची चाल नाही ती त्यांची दुसरी चाल आहे ती तुम्हाला माहिती, बरोबर आहे का नाही? ती विषय नाही काही पण एखादी चाल त्यांच्या तोंडातून गोड लागत असल्यामुळं नावावर कुणाच्या गेली हा गोसावी महाराजाच्या. तसं महादेवाचा मंत्र नाही ही मूळ मंत्र वेदातला. कुठला? वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली एका जनार्दनी. हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली एका मंत्र. बोला की आता जरा बोर व्हायलंय का गुरुजी? कसं भाषातलं काही अडचण यायली का भाषेची? होय महाराज का भाषेची काही मला असं जाणवायला म्हणून म्हणलं होय दाजी काही भाषा कळायली का बोर व्हायला लागले? नाही ना का चहा सांगू एकदा म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं हो बाकी काही नाही. चला इकडे लक्ष द्या. कुठवर आले? मूळ मंत्र वेदातला. हरी मूळ मंत्र कुठला? मुद्दे लक्षात ठेवा. 4च मुद्दे. संप्रदाय वारकरी वैष्णव भागवत त्याची सुरुवात महादेवानं केली. ते महासंप्रदाय भजनाचा चाहत आहे. भजन महादेवानं सुरू केलं आणि हरिमंत्रावर सुरू झालं. तो मंत्र वेदातला. एवढ्या मुद्द्यावर चाललंय आपलं. लक्ष द्यायला लागले का नाही? वेदातला आहे. मग एका जनार्दनी पाठ केले मूळ मंत्र हरी. मग आपल्या संप्रदायाचा मूळ मंत्र काय झाला? हरी. मूळ मंत्र काय आपल्या संप्रदायाचा? हरी. मग आता शेतकरी वर्ग आहे. पाणी मुळाला घातलं पाहिजे का शेंड्याला घातलं पाहिजे? कसं वाटायला? हा ज्ञानोबर आहे म्हणतो तुकोबरायचं प्रमाण आहे. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. पाणी मुळाला घातलं पाहिजे. मग वारकरी संप्रदाय जर भजनाचा चाहता संप्रदाय ह्याची सुरुवात भगवान शंकरानं हरिमंत्रावर केली आहे. तर मग संप्रदायाचा मूळ मंत्र आपला हरी असताना सुद्धा संप्रदायात भजन असू द्या नाही तर कीर्तन असू द्या भजने वारकरी महाराज सुरुवात कशानं करायलेत? रामकृष्ण हरी. बरोबर आहे का नाही? मग मूळ मंत्र जर हरी आहे तर राम आणि कृष्ण कुठून आणले? प्रश्न एवढाच आहे. एवढंच उत्तर द्यायचं आणि संपवायचं काय नाही. मूळ मंत्र काय? हरी. ज्यावेळेला आम्ही हरिद्वार ऋषिकेश सारख्या ठिकाणी जातो तिथे गेले गेले विचारते काय बोले महाराज जी कहाँ से आए हैं? महाराष्ट्र से आए हैं. अच्छा 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 महाराष्ट्र से आए. हाँ किसी घर गृहस्थी से निकले किसी संप्रदाय से निकले? अच्छा हम संप्रदाय से निकले. कौन सा संप्रदाय? हमारा वारकरी संप्रदाय. मग ती म्हणतात अच्छा 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 वारकरी तो बड़े मनमानी होते हैं. विढल मतलब क्या होता है कि बोलिए महाराज जी वारकरी संप्रदाय से निकले. हाँ अच्छा हम वारकरी संप्रदाय जोग महाराज वारकरी आलंदी से आए. अच्छा 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 अरे वारकरी तो बड़े मनमानी होते हैं साहब. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आहे त्यांचं मत आहे वारकरी संप्रदाय म्हणजे मोकळा मंगळवार. बरं त्यांचं चुकीचं आहे का? मूळ मंत्र हरी. मूळ मंत्र काय? हरी. आणि आपले भजने सुरुवात कशानं करायलेत? राम. राम आणि कृष्ण कुठून म्हणजे बिगर बुलाय मेहमान आहे. ठीक आहे भाऊ आले. मग पाहुणा कुठं असतो तुमच्याकडे? कशी पद्धत आहे? वळणला वळण कसं आहे? पाहुणा बैठकीत का चुलीपशी? कशी होय कशी पद्धत आहे? या 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 साठे महाराज बसा चुलीपशी अशी पद्धत आहे का? होय कशी पद्धत आहे तुमची? अशी पद्धत आहे बैठकीत. मग पाहुणे म्हणून जर आणले असतील तर त्यांना बैठक दाखवायची. ह्यांना पुढे आणले आणि मूळ जी मंत्र हरी आहे त्याला कोपर खीळ मारली शेवटला नेऊन घातलं. ही पद्धत आहे तुमची? हा त्या पुढच्या पार्टीनं ज्ञानोबराला स्पष्ट सांगितलं ओ माऊली ही पद्धत आहे का? चुकायलंय तुमचं. राम आणि कृष्ण आणले मूळ हरी. तुम्ही अशी पद्धत लावा हरिराम कृष्ण हरिराम कृष्ण हरिराम कृष्ण. हरी आधी घ्या. ती इस्कॉनवाल्यांनी कर संपुष्ट पद्धत म्हणते त्याला. आमच्याकडे कर संपुष्ट पद्धत वापरली. कशी? हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण. रामाच्या बी आधी हरी आणि कृष्णाच्या बी आधी हरी. हरी सोडला नाही कारण मूळ हरी आहे ना. मूळ काय? हरी आहे. मग तुमच्या संप्रदायात मनमानी कसे वागत हे सगळे?
मूळ जर हरी आहे तर रामाला आणि कृष्णाला कुठून आणलं? उठलं की सुटलं मनानच कामं करतात. कोणी सांगितलं होतं तारका घ्या मनानच आपलं हे मनानच करतात तुम्ही हे असं? हरी जर मूळ आहे तर मग तुम्ही राम आणि कृष्ण मनाला येईन तसं कस काय वागतात? नागा साधूंनी ज्ञानोबराच्या पुढे मत मांडलं. ज्ञानोबराने हात जोडले. ज्ञानोबरा म्हणले बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे, काही अडचण नाही, तुमचं बरोबर आहे. मनानच केले म्हणले मनानच केले. कसं केलंय? मनानच केलंय म्हणले मनानच केलंय. कस काय गेला? उठलं की सुटलं काय बी करतात. ज्ञानोबरा म्हणले ओ मनानच केलंय पण नीट ऐका, एकट्याच्या मनानं केलेलं नाही. म्हणजे मग कुणाच्या मनानं? संताचे संगती मनमार्ग गती, संताचे संगती मनमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, हे संताचे संगती मनमार्ग गती, संताचे संगती मनमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती हे आकळावा श्रीपती येन पंथे, श्रीपती माणसं गुरुजी जास्त दिसायला लागलेत म्हणून जेवणाची अडचण होऊ नये म्हणून चाली सिंगल करून वेळेत बसवायचं. बाकी काय नाही, एवढंच आहे डोक्यात, एवढंच आहे, बाकी काय नाही. भजनाचा अनादर आहे असं काय नाही. मी भजनाचा चाहता माणूस आहे, पण ही प्रमाण बिंदास्त म्हणा, काही अडचण नाही. पण सिंगल नसलं बी बसत तरी म्हणायचं मी ओढून घेतो, काही अडचण नाही. काय नाही, फक्त ओढून घ्यायला हाताला यावा बस, एवढी सिस्टीम आहे, बाकी काय नाही. बरोबर आहे का नाही? नाही तर भजनाचा आता किशोर गुरुजीला माहिती, अनिलदाजीला, मी भजनाचा चाहता आहे. मला येत नाही पुढे महाराज काही, पण मी चाहता आहे, आवड आहे मला भजनाची. इकडे लक्ष द्या. मनानं केलं का? ज्ञानोबराय म्हणले नाही 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 नाही, मनानं केलं पण एकट्याच्या मनानं नाही. लोकाचार पद्धत म्हणते त्याला. म्हणच आहे बघा एक, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, असं काही म्हणी येत. बरं, कंबर बांधूनच कीर्तन करावं असं काही कुठे लिहिलेलं आहे का महाराज? सांगा. हो बोला की. नाही लिहिलेलं. मग कंबर का बांधायची? त्याची सिस्टीम आहे, लोकाचार येतो एक. नामदेवरांनी ही लोकाचार वापरलेला आहे. कसा? आता कमी वेळात जर जास्त काम करायचं असलं, माणसाला उशीर झालाय, रानात जायला उशीर झालाय आणि काम तर दिसायला लागलंय, मग शेजार दुसरा काय म्हणतो? चला आता डोकं कसून कामाला लागायचं. बरोबर आहे का शब्द? आता पाय कसून का, ही बरोबर आहे? नाही, कंबर कसून कामाला लाग म्हणजे ही बी कंबर कसून का, मग ढिली बांधायची नाही कंबर बी. लक्ष द्यायला लागले का नाही? कंबर बी अशी जाम बांधली पाहिजे आवळून. लक्ष द्यायला लागले? हा. मग ज्ञानोबराय म्हणतात मी आधी लोकांचं ऐकावे जनाचे, जनाचं ऐकले मग मनानं केलं. म्हणले जनाचं ऐकलं? म्हणले हो. तुमचे जन कोण? म्हणले आमचे जन संत जन, संताचे संगती. आधी आम्ही संताचं ऐकलं आणि मग कसं केलं? मनानं केलं. मनोमार्ग गती. बरं म्हणले ठीक आहे, बिघडलं कुठं? मनानं केलं तर बिघडलं कुठं? पंथ म्हणजे मार्ग. पंथ म्हणजे काय? मार्ग. याच मार्गानं श्रीपतीला सुद्धा आकळता येतं. आकळावा श्रीपती येणे पंथे. अभंग जरा मोठा आहे, 6 चरणाचा आहे. तुम्ही म्हणता मी तासभर वेळ आणि एवढा अभंग कशाला घ्यायचा? ते आमचे गुरुजी एक वाक्य सांगतात. म्हणले आमचे गुरुजी म्हणले हे बघा, नेहमी पोरवा अभंग कीर्तनाला मोठा घ्यायचा, चौकडा घ्यायचा, 6 चरणाचा घ्यायचा, 5 चरणाचा घ्यायचा. म्हणलं असं का गुरुजी? म्हणले कसं आहे, तुम्ही लहान आहे, अभंगाच्या मोठेपणाखाली तुमचं लहानपण जाकत आहे. म्हणले लक्ष द्यायला लागले का?
एवढा आपली आपली झाकापाकी करायची असली की मोठ्याच्या पदराखाली राहावं लागते. कळायला लागलंय की नाही. आपण मोठा घेतला की त्याच्या खाली झाकून जाते आपलं. मग आता शॉर्टकट म्हणजे जलद सोडूया आपण. बघा सगळ्याला न्याय मिळेल चरणाला, काही अडचण नाही. श्रीपतीला हे ना कळेल. आम्ही कुणाचं ऐकलं बोलाकडे ती ऐकण्यात एवढे दंग झालेत की ती लक्षातच याय नाही. कुणाचं ऐकलं आम्ही? संताचं ऐकलं. आणि का ऐकलं म्हणले आधी ऐकावे जनाचे. आणि तुमचे जन संत जन. आमचे जन कोण? संत जन. मग त्यांना विचारलं तुमचे संत कोण? ज्ञानोबा आहे म्हणले आमचे संत भगवान शंकर. आता जरा वेगळंच वाटायला लागले का आज ती पुढचा नागा साधू ती पुढच्या पार्टीचे म्हणले ओ माऊली भानाव आहेत का? म्हणले का? हरी कोणी दिला? म्हणले महादेवानं शंकरानं. आणि रामकृष्ण आणण्यासाठी कुणाचं ऐकलं म्हणतात? म्हणले महादेवाचं. म्हणजे तुमचा महादेव महादेवाचं का म्हणाय लक्षात नाही आलं तुमच्या? ज्ञानोबारायाचे सद्गुरू आहेत निवृत्तीनाथ. आणि निवृत्तीनाथ अवतार आहेत महादेवाचा सदाशिवाचा अवतार. आणि स्वामी निवृत्ती दाता. म्हणून आमचे संत कोण? महादेव. ती ज्ञानोबा म्हणले तुमचे संत जरा दोन तोंडीत का? म्हणले कस काय? म्हणले हरी बी कोणी दिला? महादेवानं. आणि रामकृष्ण आणायला मदत बी कोण करायला लागले? महादेव. म्हणजे महादेव असं दोन तोंडी का? ज्ञानोबा म्हणले ती दोन तोंडी का तीन तोंडी माहित नाही. मी बाहेरचं बघितलंच नाही. मी बाह्यांगाला भुलणारा माणूसच नाही. बाह्यांग कसं आहे काय ह्याच्याकडे मी बघितलं नाही. महादेवाचं अंतरंग मला माहिती. म्हणले मधी काय? आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवा. महादेवाचं बाहेरचं काही माहित नाही. बाह्य अंग आम्ही बघितलं नाही. महादेवाचं अंतरंग माहिती. म्हणले काय? म्हणले आत्मा जो शिवाचा. शिवाचा आत्मा कोण आहे? शिवाचा आत्मा कोण? राम जप भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. आलं का? किंवा शिवा रामा नाही भेद. भगवान शंकर आणि राम प्रभू याच्यात तिळभर भेद नाही. भेद आपण केलाय. हरिहरा भेद नाही नका करू. एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. कळायला लागले? डाव काय न उजवं काय? उजवे वाम भाग. आणि तुका चला होऊन जाऊ द्या. जी होईन ती होईन काही अडचण नाही. हा म्हणण्याला किंमत आहे हो बाकी काय नाही. बरोबर आहे का? आणि किशोर गुरुजीला हे वाटायला आम्ही गायक आहेत काही नसतंय. तसलं गायक बियक काही नसतंय. लंगुटी लावून काही पहिलवान बेजार होते. गप कुणी चड्या मुडकू डाव हाणत असतं ही ध्यानात ठेवायचा. हा हल्ला का नाही डाव राईट. बरोबर आहे का नाही? हा जी असन ती असन. बर चला. राम आणि विष्णू अर्थात दिसायला जरी महादेव राम विष्णू सारखे दिसत असले जी होईन ती होईन सारखे दिसत असले तरी ही दिसायला बी सारखेच आहेत आणि हसायला बी सारखेच आहेत. कळायला लागले का ना? हसायला बी ही सारखेच आहेत. भेद यांच्यात नाही. भेद आपण केला ही लक्षात. ऐकायला लागलात का? लक्ष देऊन. आपल्यात भेद. आता मुद्द्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबा म्हणतात आत्मा शिवाचा आत्मा कोण काय करतोय? रामाचा.
जप करतोय, बरोबर आहे का नाही? रामाचा जप, शिवाचा आत्मा, सारखं राम प्रभूचं भजन करायला शिवजी. आता बघा इकडं, म्हणले हो शिवाचा आत्मा, म्हणले हो राम. आणि ती माणूस वैतागून जाते की ज्ञानोबाऱ्या गेले वैतागून, काय लावलं रे म्हणले 8:30 वाजून गेले, तुमचं हरेन हरेन हरेन, आम्हाला हरीच माहित नाही. ज्ञानोबारांनी स्पष्ट मत काय मांडलं, आम्हाला तुमचा हरी माहिती नाही, आम्हाला फक्त दोघं माहिती, तर ती जीवा भावाचे, रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा. रामन कृष्ण जीवा भावाचे आणि शिवाचा आत्मा बी रामाचं भजन करतोय, हरी आम्हाला माहिती नाही. कळायला लागले का बोलणं? हा, आता नीट ऐका, पुढे लक्ष देऊन ऐका. ती पुढच्या पार्टीनं सांगितलं हरी नसू द्या माहिती तुम्हाला, पण तुम्ही तरी गुरु सारखे एकवचनी राहणं, दोन तोंडीच कसं बोलायला लागतं. म्हणजे कसं काय, आमचा हरी बाजूला राहू द्या, पण तुम्ही किती घेतले तिथं? हा, राम आणि कृष्ण. इकडं म्हणायला राम आणि कृष्ण जीवा भावाचे दोन दोन घेऊन, आणि इकडं वरडू वरडू सांगायला एक नाम हरी द्वैत नाम दुरी, 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 अद्वैत गुसारी विराजाने, अद्वैत गुसारी विराजाने, अद्वैत गुसारी विराजाने. इकडे सांगायला रामन कृष्ण आमच्या जीवा भावाचे दोघ जण, आणि इकडे सांगायला ती एकच नाम हरी आहे फक्त, बाकीचे सगळे दुरी आहे. हरी एकच नाम म्हणायला, तर इथं हरीचं नाव घेतलं नाही, रामन कृष्ण जीवा भावाचे म्हणायला लागला. हा, इकडं तर सांगायला ते एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, आणि हरीशी करुणा येईल तुझी. असा कसा? ओ माऊली जरा नीट बोला, आमचा हरी नसू द्या माहित तुम्हाला, पण तुम्ही तरी एका अंगानं बोला, गुरु सारखं दोन दोन बाजू धरून बोलू नका. इकडं म्हणायला रामन कृष्ण जीवा भावाचे, आणि इकडं म्हणायचं एकच नाम आहे, बाकीचे दुरी, तर फक्त एक हरी आहे. हा, आला कदा कदा बोलून जमताय का? माणूस पुढच्या पार्टीचं तापला ना महाराज, अंगावाची यायला धाव धाव, जमताय का? मग कसं असते, तुम्ही भांडणातली माणसे, भांडण जर मिटवायचं असलं तर मग माघार घ्यायची, पण मधल्या माणसाली जर भांडण मिटवायचं नसलं तर मग असं म्हणावं लागते कधी कधी, नाही नाही अण्णाचं बरोबर आहे, बरोबर आहे म्हणलं की धावून येते. असं असतंय का? नाही नाही तात्या म्हणायले ते अगदी बरोबर बोल, ती त्याला चेव येते लगन, मग लबाड आहे का काय? हा, असं माणूस म्हणतंय, ती कळायला लागले का बोलणं? हा, मग ज्ञानोबराय म्हणले कसं पुढच्याला बी थोडा सपोर्ट द्यावा का, भांडण मिटवून घ्यायचं. हो, मिटवायचं का? मिटवायचं का कसं करायचं? आणि 9 पर्यंत तरी चालू ठेवा लागेल नाही, कसं का व्हाय ना, का मिटून घ्यायचं सांगा तुम्ही. नाही का मिटवायचं? मग मिटवायचं नाही म्हणजे वाढवावं लागेल आपल्याला. मग ज्ञानोबराय म्हणले मिटवायचं नाही, आम्हाला वाढवायचं. तुमचं म्हणणं काय? रामन कृष्ण दोघं घेतलेत, जीवा भावाचेच म्हणायलात, आणि इकडे एक नाम हरीन बाकीचे दुरी म्हणायलात, असं कसं? ज्ञानोबराय म्हणले बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, तुमचंच म्हणणं बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, बोला 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 बोला, बरोबर आहे, बरोबर आहे. एक तत्व नाम साधिती साधन, बरोबर आहे तुमचं. एक तत्व नाम साधिती साधन, एक तत्व नाम साधिती साधन, साधन एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधिते, लबाड कोण म्हणायला लागले? अरे मग म्हणायला तर रामन कृष्ण जीवा भावाचे, आणि इकडे एकच नाम म्हणायला लागला. ज्ञानोबराय म्हणले बरोबर आहे हो तुमचं, बरोबर आहे, एक तत्व नाम
तिसरं चरण त्यांना सपोर्ट देण्यासाठी साधिती साधन आणि एक नामाचं जर चिंतन केलं तर द्वैताचे बंधन न बाधिजे. एक नाम एकदा देवाचं नाव घ्या. हा सकलीनं आयुष्यात एकदा जरी तुम्ही नाव घेतलं ना तरी आयुष्याचं सोनं महाराज. एकदा चकलीनं घ्या. हा चला काय उगा बोलू. दोघं जण सख्खे भाऊ होते. नीट आहे का पंचतंत्र गोष्ट आली सर. दोघं जण सख्खे भाऊ महाराज सख्खे भाऊ. एक जण भजन कीर्तन करायचं आपल्यासारखा आणि एक जण उग काही त्याला भजन कीर्तन आवडतच नव्हतं. ती त्याच्या घरी गुरुजी गेले. त्याचे गुरु आले की त्यानं घरी नेलं. बसाय उठाय सगळे चहा पाणी आणि सगळं झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जरा नाराजी दिसायली महाराज. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी. त्या भजन करणाऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी बघितली की गुरुजी म्हणले का रे जरा नाराजच का काय जरा नाराजच का. म्हणजे असं विचारलेलं बरं. नाही म्हणले नाही गुरुजी काय नाही. म्हणजे सख्खे भाऊ म्हणून विचारायला लागलो बाकी काय नाही. नाराजच का. नाही नाराज नाही गुरुजी जाऊ द्या. नाही नाराज का आहे सांग. काही का अडचण काय नाही गुरुजी सगळं व्यवस्थित आहे. म्हणले मग अडचण काय. ते आमचा भाऊ म्हणले का काय देव करीत नाही. त्याच्या उद्धाराची काळजी वाटायली नावच घेत नाही देवाचं. गुरुजी म्हणले तू नाराज होऊ नको माझ्याकडे काम आलं ते चल बरं घरी. त्याच्या घरी नेलं आणि त्याच्या हाताला धरलं. हे मला सोड हात मा महाराज सोड. ते मला सोडित नाही. नारायण म्हण. ते मला मी म्हणत नसतो. नारायण म्हण म्हणत नाही. नारायण म्हण म्हणत नाही. अर्धा तास भांडण चालू होतं दोघाचं. नारायण म्हण म्हणत नाही. नारायण म्हण म्हणत नाही. शेवटी ती वैतागून पुढचा म्हणला महाराज तू किती बी मला नारायण म्हण मी नारायण म्हणणार नाही. ज्यांना कळलं त्यांना कळलं बाकीचे जीवन जातात. काय करतात सांगा बरोबर आहे का. मी नारायण म्हणणार नाही. गुरुजीने हात सोडला. म्हणले झालं काम जा म्हणले तू आता. ऐकायला लागलात का लक्ष देऊन जा काम. नीट ऐका. कालांतरानं हे मेलं महाराज. आणि ती देवाच्या दारात गेलं की चित्रगुप्ताला देवानं सांगितलं ह्याची वही तपासा. तिथं वही असते बरं का. अंधारातले उजाडातले चट धंदे निघते ती ध्यानात ठेवा. हा कुणी वर्गणी दिली कुणी चट निघत आहे तिथं. बिगर वर्गणीचे जेवायला कोण सगळा हिशोब आहे देवापाशी. काही काळजी करायचं काम नाही. इथं नसते पण तिथं हिशोब असते सगळा. चित्रगुप्तानं जी वही बघितली त्याची त्या नास्तिकाची म्हणले देवा ह्याच्यात तर म्हणले वाईटच हे यम धर्माला बोलून घ्या. म्हणले यमाकडचं गिरायक दिसायले. अरे म्हणले पानं पलटीला काहीच नाही म्हणले ह्याच्यात काहीच नाही म्हणले. कुवर आहे म्हणले. ह्यानं पंगत घातली नाही कुणाची सोडली नाही. कोण्या महाराजाच्या हातात रुपया दिला नाही. उलट पायावरचे उचलून आणलीत म्हणले. ह्यानं ही एवढी अवलाद बेकार आहे म्हणले. ही लय बेकार दिसाय. ह्यानं कोण्या भजन्याली चहा पाजलेला नाही. महाराजाला चहा नाही जीव घातलेला नाही. काहीच ह्याचा उल्लेखच नाही म्हणले. अरे गुरुजी म्हणले नीट बघ. ती देव म्हणले या चित्रगुप्ताला हा नाहीच म्हणला देवा काहीच नाही ह्याचं काहीच दिसायला गेलंय. पुढचं पान पण टिले महाराज थोडंसं आंधक दिसायला लागलं. भाषा कळती का माझी. आंधक का माझा मी बीड जिल्ह्यातला आहे. माझी मी शिकलेला आहे पण माझी भाषा मराठवाडी आहे. त्याच्यामुळे मी बदलू शकत नाही. उगं कशाला बदलायचं. थोड्यासाठी बदलायची असते का. काही बाया उगं 4-6 महिन्यात नेवाशाला राहुरीला अहिल्यानगरला राहायला जातात. बाया राहायला जातात. लेकरं सांभाळायला ट्युशनला लेकरं असते त्यांना भाकरी घालायला जातात. खेड्यातलेच असतात. हो धारा काढायचं हे सगळं माहीत असते. पण तिकडं गेल्यावर 4-6 महिने राहतात. अशा शुद्ध होऊन येतात. अगा माय साईट पदर काय काढत्यान भवायचे केस काय कापत्यान. हो आणि मग गावाकडे कीर्तनाला आल्या की अशा म्हाताऱ्या बाईपाशी बसत्यान. गावातली जगजग म्हातारी. तिनं कधी गावाच्या बाहेरच गेली तिच्याजवळ आणि तिथं बसून वजन हाणत्यान शुद्ध बोलत्यान. आमचे ते नाव आमच्या त्यांचं नाव आमचे ते ना. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले. तिला कशाला सांगायला लागली. तुझ्या नवऱ्याचं बाळातपणच त्या म्हातारीनं केलेलं आहे. आणि आमचे ते ना आमचे हे ना तुमचे ते गावाची कुपाटी लावून गेलेले राहायला राहुरीला. तुला काय माहिती. त्यानं एका बी दुकानदाराची उधार दिलेली नाही. तुला काय माहिती. आमचे ते आकार आण जाऊ नका. शिकलेल्या किती असा पण आपल्या जसा ढंग आहे तसंच बोलत जा. उगा बदल कुणासाठी कामाचा नाही. बघा इकडे लक्ष द्या. असं थोडी फवारणी केली म्हणजे किडे मरत आहेत बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही. हा बघा इकडे लक्ष द्या. बघा इकडे बेडे सावधान. हा बघा कुठून आला आपला आता अंधक का व्हायना कळायला लागलंय काही का असाना. अंधक दिसायला जरा अंधक. ती चित्रगुप्त म्हणला गुरुजी पंचतंत्रात गोष्ट आहे म्हणले. गुरुजी अंधक दिसायला लागलोय. अरे काय रे म्हणले बघ बरं नीट ह्याच.
आंधक दिसायले म्हणलं की ते म्हणला ते महाराज आलता आमच्या इथे घरी त्याच काहीतरी आसन म्हणला माझं काही नाही व्हा म्हणला. हे म्हणले ह्यानं एकदा चकलीनं देवाचं नाव घेतलेलं आहे. चकलीनं म्हणायचं नव्हतं त्याला, चकलीनं देवाचं नाव नारायण म्हणलेलं आहे. ते यमाला पंचायत पडली ह्याला नरकात टाकावं तर ह्यानं एकदा का व्हायना देवाचं नाव. बरं ह्याला नेमकं स्वर्गात टाकावं तर ह्याचं तेवढं पुण्य बी ह्याचं काय करावं बुवा. एकदाच नाव घेतलं ह्यानं. यमाला आणि चित्रगुप्ताला मिळत लागणार म्हणजे ब्रह्मदेवाकडे चला. दोघं उठले ब्रह्मदेवा गेले. ब्रह्मदेवा म्हणले का आम्हाला हे ना एकदा नाव घेतलं देवाचं. ते ब्रह्मदेव मला ते काही माहीत नाही, मी आपलं सृष्टी घडविणारा माणूस आहे असे का म्हणले. म्हणले मग महादेवाकडे जायचं म्हणजे चला महादेवाकडे. आपले महादेवाकडे गेले. महादेवाकडे गेले हो कैलासात भगवान शिवजीला विचारलं. म्हणजे का म्हणजे काही नाही तुम्ही भजन करतात ना, हे ना एकदा देवाचं नाव घेतलं हो म्हणले चकलीनं, ह्याला काय फळ दिलं पाहिजे. महादेव म्हणले मी बिना फळाची अपेक्षा न करता भजन करतोय म्हणले, मला हे माहीत नाही. मग ही म्हणले आता कुणाला जावं लागेल. म्हणजे हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे चला वैकुंठात विष्णूकडं. नारायण हे विष्णूचं नाव आहे सहस्त्रनामापैकी एक, बरोबर आहे का नाही. पण आता ही तयार झाले कोण, चित्रगुप्त, यम, ब्रह्मदेव आणि महादेव. पण ही जी होतं येडपट ते मला येडेत का तुम्ही, तुम्हाला काही कळतं का नाही रे म्हणलं. हा काय ती महाराज आलता मला त्यानं कुटाणा करून ठेवलाय मला, काहीतरी काय हाताला धरलं काहीतरी मन मी चकली काय मला काही जा कळलंच नाही मला काय काय रे म्हणला. ती कुठं नेलं तिकडं यमाच्या तिथून नेलं, कुठं तिकडं ब्रह्मदेवाकडं तिथून नेलं कैलासात. आता माझी हिंमत नाही मला, माझे पाय दुखायले, तुमचं तुम्ही बघावा म्हणला, मी नाही येणार म्हणला. ती म्हणले चौघजण म्हणले तसं करू नको, तुझ्या पाया पडतो, तू मिटविल्याशिवाय पुढचं गिरायक घेता येणार राव म्हणले आम्हाला, तू मिटवू दे. माणसं मरायचे बंद केले तर नाही मला मग हे पाय दुखाले, तुम्हाला न्याय करता येत नाही कर मला. असले कसले देव आहेत रे, आमच्या इथला देव लग्न बी लावतोय सत्य ना, तुमचे देव आले असं कसं कळत नाही. ते म्हणला तसं करू नको म्हणला, ते तू चल र म्हणला. नाही मी नाही येणार मग हे पाय दुखायला लागले. ही चौघाला मिटवायचं होतं ना. हे म्हणले एक काम करतो का म्हणले काय, हा पालखीत बसतो का. फक्त आंधकच होतं बरं का, आंधकच होतं, ठळक दिसत नव्हतं, आंधक होतं. हा म्हणला पालखीत बसतो म्हणला. मग उचलून नेत असल्यावर त्याला पालखीत बसविलं. पुढं खांदा द्यायला ब्रह्मदेव, महाग भोलेनाथ भगवान शंकर, वारं घालायला एकूण यमन एकूण चित्रगुप्त, आणि ही पालखीत बसलंय मस्त. आणि ही पालखी घेऊन कुठं वैकुंठात विष्णूकडं. आता नीट ऐका, एकदा देवाचं नाव घेतलेलं त्यानं फक्त एकदा. ही ध्यानात ठेवा, नामाची ताकद पहिला दिवस आहे, नामाची ताकद महत्वाची. मग आता बघा काय ती विष्णू परमात्मेक वैकुंठात गेले. गुरुजी ही पालखी आलेली बाबा दिसली महाराज, ही पालखी आलेली दिसली. विष्णूनं विचार केला खांदा द्यायला पुढं ब्रह्मदेव आहे, माग महादेव आहे, वारा घालायला यमन चित्रगुप्त आहे, त्या आरती पालखीत बसल्याला नक्की महात्मा असला पाहिजे. लक्ष द्यायला का नाही. एवढे देव खांदा द्यायलेत म्हणजे ही भारी आसन गाड्या, बरोबर आहे का नाही. मग अशा साधूचा अपमान होता नाही कामा नाही. आपण 4 पावलं उठून पुढं जाऊ. विष्णू उठले त्याच्या स्वागताला पुढं आले की महादेव आणि शंकर म्हणले देव पुढे यायलेत म्हणजे ही भारी दिसायला लागले कुणीतरी. लक्षात विष्णूनं त्यांच्या म्हणण्यावर त्याच्या हाताला धरलं, निहून स्वतःच्या खुर्चीवर बसविलं आणि हात जोडून उभा राहिले. बोला महात्मन कस काय न केलं गरीबाकडे आज्ञा असावी. ती असं म्हणले, ते म्हणला हे मला नाही माहिती, ती बुवानं काहीतरी केलेलं आहे, आपल्याला काही माहित नाही याच्यातलं, काही माहित नाही म्हणला. ही खुर्चीवर बसले हे म्हणला भारी राव हे म्हणला. बुवा कुठे भारी राव हे म्हणला. कळायला लागलंय का थोडंफार. आई भारी ना म्हणला इथं सगळं खुर्ची ती त्या जाऊ द्या बस झाला आता, बरोबर आहे का नाही. त्याला विचारलं, त्यांना विचारलं देवाली कस काय. हा म्हणले कस काय. ते म्हणले देवा. ते म्हणले यानं कस काय केलं. ब्रह्मदेव आणि विष्णू महादेव म्हणले देवा आता विचारायसारखं सांगायसारखं काही राहिलेलं नाही. म्हणले कस काय. अहो म्हणले ह्यानं एकदा तुमचं नाव घेतलं होतं, मग ह्याला काय द्यावा म्हणून विचारायला तुमच्याकडे आलतो. म्हणले आता जिथं ब्रह्मदेव खांदा द्यायलाय, महादेव खांदा द्यायला, यम वारा घालायलाय, साक्षात जगाचा मालक उठून खुर्ची देऊन हात जोडायलाय, ह्याच्यापेक्षा काय नामाची ताकद पाहिजे आपण सांगा. लक्ष द्यायला लागले का, बोलणं माझं कळायला लागले का, कळायला लागले का नाही. म्हणून एक तत्व नाम साधिते साधर
द्वैताचे बंधन न बाधिजे. ज्ञानोबा म्हणजे तुम्हाला काय करायचं ह्याच्यात? ये राम वेगळा आणि हरी वेगळा आणि कृष्ण वेगळा करायला लागलात. तुम्हाला काय किंमत कळणार आहे ह्याची? तुम्हाला किंमत कळणार. तुम्ही प्रकार पाडायलात, भेदभाव करायलात. नाम काय वरण आहे का? बुडातलं वेगळं, मधलं वेगळं, घटघट वेगळं, पातळ वेगळं, तरी कड वेगळा. ही काय वरण आहे होय? अरे येड्या, नाम हे अमृत आहे. आणि तुम्हाला नाही कळणार. ज्यानं याची चव चाकली त्यांना तुम्ही विचारा. नामामृत गोडी वैष्णवानादनी, नामामृत गोडी वैष्णवानादनी, नामामृत गोडी वैष्णवानादनी, नामामृत गोडी वैष्णवानादनी, नामामृत गोडी क्या बात है? नामामृत गोडी वैष्णवाला धनी, नामामृत गोडी वैष्णवाला धनी, नामामृत गोडी वैष्णवाला धनी, लधनी. नामामृत गोडी वैष्णवानादनी, वा वा वा. नामामृत गोडी वैष्णवानादनी, वैष्णवाला योगिया साधनी जीवन कळा, योगिया साधनी जीवन कळा, वा वा वा. योगिया साधनी जीवन कळा, योगिया साधनी जीवन कळा. हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. बार कुमारी जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमारी. जय विठोबार हा 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 विठोबार कुमारी. हरी हरी विठोबार कुमारी. कुमार. बघा इकडे माझ्याकडे बघा. नाम कोण आहे? वरण आहे. मग नामाला काय म्हटलंय? अमृत. नाम अमृत गोडी कुणाला लादली? वैष्णवा लाधली. नाम अमृत एवढे महाराज की त्याची गोडी कुणाला लागलेली? वैष्णवाला. म्हणून वैष्णवा घरी का सदा, हा वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन ती टाळ. लक्षात आलं का नाही? हा माझं बी कसं वयामानानं व्हायला लागलंय का काय? व्याप बी जास्त आहे आता, त्याच्यामुळे आता तिसरं खळ आहे आपलं. हे कीर्तन आहे सकाळपासून, त्याच्यामुळे ध्यानात बी रायना गेलंय. कमी दिसायला लागलंय. दिंडीहून आल्यापासून काय झालंय मला? चिलर दिसाना, नुसत्या नोटा दिसायला. काय झालंय? बाया म्हणत्या मग मी याला पैसे मागायला लागलाय. आम्ही तर पैसे नाही आणले. नसू द्या, मी सोनं बी घेतोय, काही अडचण नाही. 2-2 मनी द्या. मनी एकदा म्हणलं मनी द्या, एका बाईनं काळे मनी दिले. काय सांगा तुम्हाला? तरी नेलेच म्या पुतीत वरले ओवले बायकोच्या. मला बायको एक. असू द्या, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. नाम काय? अमृत. नाम अमृत गोडी वैष्णवाला लाधली. आणि योगी लोकाला जी 17वी जीवन काळात तिला उन्मनी अवस्था म्हणतात, ती उन्मनी अवस्था कुणामुळं प्राप्त झाली? याच नामामुळं. योगी या साधली जीवन काळा. बरोबर आहे का नाही? हे नाम काही चिल्लर नाम नाही. हा माईच्या पोटात प्रसन्न झाला एक जणाला देव. कुणाच्या पोटात? माईच्या पोटात देव प्रसन्न झाला. हा कुणाच्या? हा माईच्या पोटात देव प्रसन्न झाला. नाही आता भाषाच तशी त्याला का ओवी सांगतो तुम्हाला, बोगस नाही. ओवी सांगतो मग म्हणायचं पुन्हा. आधी ओवी ऐका. ऐकोनी नारदाची गोठी, तेने मज गर्भीच मारिली मिठी. कोण? तो जन्मला कया धुचे पोटी, भक्त जगजेती प्रल्हाद. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर
ज्ञानेश्वर हा हा ज्ञानेश्वर आवाज पहिल्या दिवशी बसायला जागा नाही त्या का कुटवर बाया तो कुटवर बघू नका त्या का थोबाड तोंड्या मी सांगायला लागलो आहे म्हणून बघायची गरज नाही. थोडा विश्वास ठेवीचा माणसावर एवढा बी अविश्वास नसावा थोडं लक्ष द्या हो ना मी सांगायला लागलो सगळ्यात महाग बघायला माझ्यावर विश्वास नाही का एवढं लगे इकडं बघा असं थोडं हस जा म्हणजे असं फ्रेश होतंय जरा हा काही हसत नाही का अरे कवा चमकन मरावं लागन सांगता येत नाही गपकुनी चमकत आहे गपकुनी हा त्याच्यामुळे ही कोंडून झटका येत असतो बरं का त्याच्यामुळे मी झालं इंदुरीकर महाराज झालं संप्रदायात गरजेचे आम्ही लक्ष द्यायला लागले का नाही इकडे बघा विनोद सोडून द्या आपल्या मुद्द्यावर या चला इकडे बघा नामाची ताकद कुणाला सत्वर म्हणजे तात्काळ उच्चार माईच्या पोटातच भजन केलं ती ना आता सगळा सांगा इतिहास वेळ नाही ती कयादू नारदाच्या घरी होती हे तर माहिती ना तुम्हाला मग ती नारायण सारखं ती एकच म्हणायचं ती नारद काय नारायण 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 ती मधला प्रल्हाद म्हणला काय रे म्हणला कोण असेल रे नारायण आणि मधल्यामध्ये चिंतन केलं तर मधीच देवानं भेट दिली सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि दुसरी गोष्ट म्हणले रामकृष्ण ठीक है बीच में मेरा चांद भाई कृष्ण कहाँ से लाया है मग त्याच्यासाठी हे तुकडा टाकला उद्धवा लाधला कृष्ण लक्ष द्यायला लागले का आता मग मला सांगा मूळ आपल्याकडे मंत्र हरी मूळ काय हरी गोळ काढून टाकतो आता आणि आपण भजन कसं करतो राम कृष्ण हरी बरोबर आहे का नाही बघा इकडे एक थोडे 2-8 तास राहिले थोडंसं गडबड आहे थोडे 5 मिनिटं होऊ दे की जास्त काय एवढं एक चरण राहिले काय अडचण आहे हा हो हाय मला बी कळते वेळेचं पण एक 5 मिनिटात अभंग मोठा आहे तर थोडंसं एक 5 मिनिटं जास्त काही नाही मला कसं आहे राम शब्द कसा तयार झाला राम शब्द जी राम सुरुवातीला आणून बसविला राम ती ही रला काना रा आणि म जे आहे ही राम जे आणलाय ती का बाबा हरी बाजूला सोडून राम का आणला आता ही तर महाराज आहेत जाणकार दुसरं कोणी दिसतंय का मला एवढी त्याच्यातले मूळ त्याच्यातले काही कळत नाही कोणी असू शकतात पण मूळ धातू आहे त्याच्यात गुरुजी रमू क्रीडायाम नावाचा धातू कोणता आहे महाराज रमू क्रीडायाम बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये किंवा रमती म्हणजे रममान करणे रममान करणे लक्षात यायला लागले का नाही धातू आहे धातू मूळ धातू आहे किंवा शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे उपसर्ग आहेत 22 प्रकारचे उपसर्ग शास्त्राने सांगितलेत बरोबर आहे का नाही आंग आंग हा एक उपसर्ग आहे आ जेवढे अखंड हरिनाम अखंड समाज आबाल वृद्ध ही आंग पासून तयार झाले आणि धातू आहे रती रती म्हणजे काय रती म्हणजे रममान करणे आणि रती म्हणजे प्रेम रती म्हणजे रममान करणे आणि रती म्हणजे प्रेम म्हणजे रमती म्हणजे रममान करणे किंवा रम क्रीडायाम नावाच्या धातूपासून 4 शब्द तयार झाले रमी रमा राम लक्षात यायला नाही थोडक्यात एवढं घोटाळा सांगत बसण्यापेक्षा रमती म्हणजे रममान करणे राम हा रममान करणारा रमविणारा असल्यामुळे सुरुवात रामापासून आहे ही बारकी लेकर येते कशी वाजवी तिथे महत्व नाही माणसं म्हणतात ना आरती भारी वाजवा रमलय कळायला लागले का ती तुमच्याकडं ती गडी आलता ती हाय का ती जालन्याचा गांजाडू का हाय गांजा का ओढीना पण रमले किंमत कशाला आहे रमण्याला म्हणून रममान संप्रदायात पहिला माणूस रमला पाहिजे म्हणून राम कळायला लागले का कृष्ण कृष्ण त्याच्यामध्ये आकर्षण करणे बरं लक्षात आलं का नाही कृष्ण नावाचा धातू आकर्षण करण्यार्थाचं द्योतन करणारा मग बघा का ही बारकी संस्थेत गावातली ती गावातली बारकी आता लेकर समजा संस्थेत एखाद्या वेळेला आले की मग त्याला रमवायचं त्याची सिस्टीमच लय बेकार असते लेकर सांभाळणारा माहिती मला 10 म्हशी सांभाळत पण 10 लेकर सांभाळून आहे लय बेकार काम आहे महाराज ही कसा लयच बेकार कुणाची घोपडी कसली कुणाची घोपडी कसली 12 घरचे 12 काहीच मेळ लागत नाही महाराज लय अवघड असते लेकर सांभाळणं मग ती कसं आहे त्याला नेऊन गाठलं मला नाही राहायचं मला जायचंय आणि मग ती बाप गेला की महाराजाकडे जा पप्पाला फोन लावा ते त्याला काय बरोबर आहे का असंच असते का नाही महाराज बघा
पप्पाला फोन लावा. मग ती फोन लावा द्या ना. मला न्यायला या, मला इथं राहायचं नाही, मला करमत नाही. हो 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 वागा, येतो येतो येतो, उद्या येतो उद्या येतो, गुरुजीकडे द्या. मग ती जा जा येणार आहे तू उद्या. हो. आणि मग ती गुरुजी म्हणणार कसं करा अण्णा, 2-4 दिवस तुम्ही फोनच लावू नका, फोन लावू नका. बरं बरं बरं. आणि मग 2-4 दिवसात ती लेकरात तिकडं खेळणं हे करणं ती कसं होऊन जाते, रमत आहे. आणि मग 4-3 दिवसानं गुरुजी बोलणार इकडे पप्पाला बोलवायचे का नाही गे. आणि मग बाप फोन लावणार, अरे बाळू आता करमत आहे. हो आता करमायला लागलं या. बर, ही झाली रममान करण्याची पद्धत. पहिली गोष्ट काय झालं पाहिजे, रमलं पाहिजे. मग आता 2-4 महिने गेले की त्याला धोतर घालायचं शिकवायचं, गण त्याची चेप्पीन तेन धोतर. इकडं मोकार फिरणार पोरग. गावातला सप्ताह आला, आता जूनला निघून गाठलेलं, ऑगस्टला सप्ताह आला. महाराज आमच्या इथं सुवर्ण महोत्सव आहे, तेवढं पोरग पाठवून द्या. मग ती महाराज धोतर घालून गण लावून असं उगा सजवून, कानाला गण, इथं गण, माळी टपू म्हणजे टपू गण, टोपीन ती कपडे घालून आलं ना, असं उभा राहिलं की बाया म्हणणार काय कुणाच आहे. नाचायला लागलं की माणूस म्हणा तू कुणाच आहे. आरती रावसाच होय को ती तिकडे किशोर महाराज शिकायला ती बाहेर येऊन काय तुम्हाला कळायला लागलंय का नाही कळायलं. तुम्हाला ह्याच्यातलं काही कळालं नसेल, तुम्ही हसण्यावर नेलं असेल, पण हसण्यावरही नाही. पहिलं रमलं आणि दुसरं आकर्षण झालं. त्याचं काय झालं, मग कृष्ण आकर्षण करतो, राम हा रमवितो. ऐका, आणि ह्याला कोपर खीळ मारून शेवटला घातलं. श्रीहरणे नावाचा धातू अपहरण करण्या अर्थाचं जोतन करणार. म्हणा बरोबर आहे का नाही. तर माझं जरा जुनं झालंय म्हणून म्हणायला लागलो, माझ्या ध्यानात आता राहतंय का नाही. श्रीहरणे म्हणजे मनाने तनाने धनाने पापाने हरण करतो, त्याचं नाव हरी. मग त्याला कोपर खीळ मारली. आधी रमवायचं, पुन्हा आकर्षण करायचं, आणि मग कमी जास्त पाप काही झालं तर ही श्रीहरणे नावाच्या हरी मंत्राच्या उच्चारण त्याचं पाप निघून जाणार. म्हणून राम कृष्ण हरी. ऐकायला लागलात का. म्हणून पहिला दिवस असल्यामुळं आज रामकृष्ण हरीचं महत्त्व आपल्यापुढं प्रतिपादन केलं. खरं म्हणजे अतिशय सुंदर उत्सव संपन्न केला आहे. अतिशय देखणा कीर्तनकार बी त्यात तोला मोलाचे आहेत. म्हणून आपली पत्रवाळी बी इकडं तिकडं फाटू नये बाबा. म्हणून एका दुसरी बोळ आता त्या बाबा स्वभावात आता ती बसलेलं आहे, ती काय त्याला इलाज नाही. स्वभाव तसा आहे, त्याला काय करता. पण पत्रवाळी बी ढिली नसावा म्हणून माझ्या पद्धतीने मी पत्रवाळी टाकण्याचं काम केलं. आपण सगळेजण या ठिकाणी जमलात. खरं म्हणजे अतिशय देखणा कार्यक्रम आहे. पब्लिक तेवढीच. आपण सगळे टी व्हीवर इकडे ती माझ्या मागे एवढा व्याप, सकाळी कीर्तन, दुपारी कथा चालू, बीडला शिवपुराण कथा, ती करून मी अविनाश दादाला धनंजय दादाला माहिती, मी ती उरकून इथं आलो. म्हणजे सगळा गोंधळ चालू आहे असा. आणि म्हणून की एवढ्या धावपळीतून आपण ही सेवा माझ्याकडे दिली, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी. काही चुकलं असलं ते हो का माझ्या पदरात टाका. मी असा गुंडाळून नेतो, फॅक्टरी झटकितो, मला नेऊन काय करायचं तुमचं तरी सांगा. बरोबर शांती ब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे, त्यांच्या मुखातले ज्यांच्याकडे मी व्याकरण शिकलो ते माझे गुरुवरे आचार्य ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित. वाणीला पूर्णविराम. आपण सगळेजण जमलात, गायक वादक. मग कुणाचं नाव कदाचित महाराजी मला माहीत नसल्यामुळे राहिलं असेल तर मी आपली क्षमा मागतो. आपल्या पाया टी व्हीला, यूट्यूबला, इंस्टाग्राम, फेसबुकला आपण सगळीकडं आपले व्हिडिओ अपलोड असतातच. आपण बघता प्रकाश साठे ऑफिशियल नावानं यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडं आपले अकाउंट आहेत. आपण त्याच्यावर बघू शकता. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. म्हणजे ह्यांचं काय कसं काय हे का ते म्हणाले चोपदाराचं नाव घ्या, हे म्हणाले त्यांचं घ्या, असं काही ठरवू नाही का काय काही कळलं नाही. सगळ्याला कॅमेऱ्यावाले दादा लाईव्ह प्रेक्षेपण आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पाया पडतो बरं का, काही चुकलं असलं तर माफ करा बरं का. काही कमी जास्त अभंग तर माझ्या पद्धतीने व्यवस्थित सोडेल, पण काही चुकलं असलं तर माफ करा बरं का. पाया पडतो तुमच्या. आणि एवढ्या वेळेस पाया पडून बी तुम्हाला माफ नसलं करायचं, तुम्हाला काय करायचं करा. तसं बी काही एवढं आपलं काय एवढा बी कच्यातला नाही. सगळ्याला धन्यवाद. जवानीला माझ्या पूर्णविराम. म्हणून राम कृष्ण हरी ही म्हणजे काही चिल्लर नाही. म्हणून आता ही राम कृष्ण आणि हरी ही तिन्ही वेगळे नाहीत, तर हे तिन्ही एकच आहेत. आणि हे अतिशय सोपे आहेत, पण ही सोपे घेणारा सुद्धा एखादा विरळाच असतो. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा वा वा हरी मुखे म्हणा हरी मुखे सर्वत्र दुर्लभ सर्वत्र दुर्लभ विरदाने हरिमुखे हरिमुखे मन हरिमुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे विठ्ठल जय कुंडली कवरदा हरी ज्ञानदेव विठ्ठल जय जय कुंडली कवरदा ज्ञानदेव विठ्ठल जय जय भगवान की आ जय बोली माऊली ज्ञानेश्वर महाराज आ बोली ले रे पुढे उत्तरे करा क्षमा करा महाराज नाही विचारिला अधिकार कार म्या आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया खाली बसा तुकाराम टाळकरी मंडळी खाली बसा बसा खाली खाली बसा हा टाळकरी एक मंडळी मिनिटं जागेवरती खाली बसा सर्वांनी 1 मिनिट खाली बसावं. धन्यवाद महाराजजी. अतिशय सुंदर या ठिकाणी कीर्तन सेवा आपल्याला श्री हरिभक्ती परायण प्रकाशजी महाराज साठे लाड गुरुजींची आठवण आज त्यांनी करून दिली. छान आपल्याला सुसावे असे कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना विशेष धन्यवाद, महाराजांचे विशेष ऋणनिर्देश या ठिकाणी करतो आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी देण्यात येत आहे. बर, आजचे अन्नदाते महाराजांच्या हस्ते ज्यांना या ठिकाणी मारुतीरायाचा प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात येणार आहे. श्री थांबा ना 2 मिनिटं. श्री रखमाजी त्र्यंबक खुळे, श्री बाबासाहेब समभाव, कृपया या भाविकांनी येऊन मारुतीरायाचा प्रसाद म्हणून आपलं श्रीफळ या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर ट्रॉफी त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे.
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराजांचा सत्कार, महाराजांचा सत्कार घ्या. हा भजनी मंडळ, ज्येष्ठ मंडळी कृपया लवकर या. उद्याची प्रवचन सेवा आचार्य डॉक्टर शुभम महाराज कांडेकर 4 वाजता बरोबर प्रवचनाला सुरुवात होईल. त्यानंतर उद्याची कीर्तन सेवा श्री हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली कदम, छोटे कदम माऊली आळंदी देवाची बरोबर 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन सेवा होणार आहे. सर्व भाविकांनी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती. बरोबर सकाळी 7 वाजता पारायणाला सुरुवात होईल. तत्पूर्वी 6 वाजता विष्णू सहस्रनाम होईल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.